जनतेच्या वतीने कागल नगर परिषदेवरती वाढीव घरफाळा विरोधात आंदोलन. नगराध्यक्ष दालनात आंदोलक, नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्यात होणारी चर्चा. शिवतेज गव्हर्नमेंट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट, विश्वसनीय सेवा, अनुभवी मार्गदर्शन, जलद कामकाज, आमच्या सेवा, नवीन घरगुती वीज कनेक्शन, नवीन व्यावसायिक वीज कनेक्शन, नवीन औद्योगिक वीज कनेक्शन, नाव बदल, पत्ता दुरुस्ती, उद्योग आधार, शॉप ॲक्ट, वीज मागणी अर्ज, वीज भार वाढवणे कमी करणे, ऑनलाईन 7/12 व प्रॉपर्टी कार्ड, नवीन रोहित्र उभारणे इत्यादी सेवा अगदी कमीत कमी खर्चात योग्य माफक दरात करून देऊ. संपर्क श्री प्रशांत अशोक दळवी, 9850 10 66 10 76 20 85 29 88. शिवतेज गव्हर्नमेंट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर. वाढीव घरफाळा विरोधात कागल येथील कागल नगर परिषदेवर नागरिकांनी केले आंदोलन. नगराध्यक्ष दालनामध्ये आंदोलक, नगरसेवक, नगराध्यक्ष यांच्यात चर्चा घडली. यावेळी नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी आपण जनतेच्या सोबत आहोत आणि या वाढीव घरफाळा आकारण्याविरोधात आपण देखील या पद्धतीने सर्वतोपरी मदत करणार आहोत अशा पद्धतीचे आश्वासन दिले. दरम्यान ही वाढीव घरफाळा आकारणी ही कोरोना काळातील असून त्यावेळेस ते करणं बंधनकारक होतं, पण आलेल्या त्या सामाजिक आरोग्यदायी समस्येमुळे आपण ती वाढीव आकारणी केलेली नव्हती अशा पद्धतीचं मत मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिले. पण या मताशी आंदोलकांची सहमती होऊ शकली नाही. अनेक आंदोलकांनी याच्यावरती हरकत घेत अनेकांनी अनेक प्रश्न विचारत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष दालनामध्ये गोंधळ निर्माण झाल्याची स्थिती यावेळी पाहायला मिळाली. आज कागल नगरपालिकेच्या जे वाढीव घरफाळा आहे त्याच्यामध्ये आम्ही कागलमधील सर्व परिवर्तनवादी चळवळीचे लोक व सर्व पक्ष, संघटना आणि कागलमधील सुज्ञ नागरिकांच्या वतीनं आज निवेदन देण्यात आलं. या निवेदनामध्ये आम्ही शेवटचा प्रश्न विचारलेला आहे की जी 25% तुमची घरफाळ्याची जी वाढ आहे ती कशाच्या काय त्याला संदर्भ लावला, कशा संदर्भ लावला हे सगळं विचारून त्यांना आम्ही घेतलेलं आहे. आज त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. माननीय लोकनियुक्त नगराध्यक्षा मॅडम त्यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की इथून येणाऱ्या काळामध्ये जो 25%चा घरफाळा वाढीव आहे तो वाढणार नाही आणि सर्व निवडून आलेले प्रतिनिधी विरोधातले व सत्तेतले आमच्या लोकांच्या सोबत असतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या शिवसाहेबांनी ज्या हरकती घ्यायला लावलेल्या आहेत त्या हरकतीसुद्धा आम्ही घेणारच आहोत. पण ह्या शासनानं असा वाढीव घरफाळा वाढवणं हे फार अत्यंत चुकीचं आहे. येणाऱ्या काळामध्ये जर अशा पद्धतीनं जर आम्ही निवेदन देऊन सुद्धा जर त्यांनी फाळा वाढवला तर आम्ही ह्या नगरपालिकेच्या समोर उग्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण हा फक्त आमच्या कागलचा प्रश्न मर्यादित नाही, कारण ह्या कागलच्या आजूबाजूला जे गोरगरीब लोक आहेत त्यांचा सगळ्यांचा प्रश्न आहे. अतिशय कष्टातनं बांधलेली जी घरं आहेत त्यांना अवाजवी फाळा लावते शासन. हे सरकार म्हणजे गोरगरिबांच्या मुंडक्यावर तर उठलेलंच आहे. गेली 4 ते 5 वर्ष झालं आर्थिक मंदीत हा देश असताना, शिक्षण एवढं महागलेलं असताना सुद्धा हा बरोबर जूनच्या महिन्यामध्ये त्या फाळ्याला वाढीव व्याज लावून 25%ची वाढ कुठला क्रायटेरिया तिने लावला आहे हे न सांगता त्या नोटिसा दिलेल्या आहेत.
आम्ही ह्या नोटिसांचा विरोधच करतो आणि शासन प्रशासनाचा सुद्धा विरोध करतो. आम्हाला लेखी आश्वासन आम्ही मागणी केलेली आहे. आता आम्ही 2 दिवस वाट बघणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये मोठं आंदोलन आम्ही छेडणार आहे. निश्चितपणे आम्ही तुमचंही सहकार्य आम्हाला लागेल. आम्ही तुमच्या मीडियाला जे काय आम्ही तुम्हाला निवेदन देईल की लोकांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा आणि हे साधं आंदोलन तुम्ही जन आंदोलन बनवा, एवढीच या निमित्ताने तुम्हाला माहिती. दरम्यान कागल नगरपालिकेच्या वतीने वाढीव घरफाळाविरोधात काय निर्णय घेतला जातो हे येणाऱ्या काळातच लक्षात येईल. यावेळी सागर शिंदे, इंद्रजित घाटगे, अभिजित कांबळे, इगल प्रभावळकर, नाना बरकाळे, रुपेश वाघमारे, नितीन काळभर, अक्षय कांबळे, कटके सर, महेश घाटगे, घाटगे वहिनी, सर्व सामाजिक संघटना, पक्ष व इतर सर्व सामाजिक संघटना व पक्ष, कागलमधील प्रतिष्ठित सुज्ञ नागरिक, महेश मानगावकर हे सर्व उपस्थित होते. अशाच ताज्या घडामोडींसाठी न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.